नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आद्य शंकराचार्यांची जे ग्रंथ आहे अपरोक्ष अनुभूती, त्याचं निरूपण आपण बघत आहोत. आज मी अपरोक्ष अनुभूतीचा एपिसोड 10व्याला सुरुवात करत आहे. त्यामध्ये मंत्र 42 ते 46 आपण घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मंत्र 42व्यापासनं मी आता सुरुवात करते. मंत्र 42 मध्ये असं म्हटलंय, इत्यात्मदेह भेदेन देहात्मते विवारितम इदानी देहभेदस्य यसत्वम स्फुटमुच्यते. म्हणजे काय की आत्तापर्यंतच्या आपण सगळ्या श्लोकांमध्ये काय जाणून घेतलं, तर शरीर हे वेगळं आहे, त्यातील वसणारं आत्मतत्व हे त्याच्यापासून वेगळं आहे. आणि त्याची बरेच कारणं पण दिली गेली की शरीर बदलतं, शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात, ते विनाशी आहे, ते क्षणभंगूर आहे. याच्या विरुद्ध आत्मतत्व कसं आहे, तर ते अजय अविनाशी आहे. अशा प्रकारे आपण त्या दोघांमधला फरक आतापर्यंत स्पष्ट करून दाखवला. आता या मंत्रामध्ये बरोबर आपण उलट स्टेटमेंट करत आहोत. आदि शंकराचार्य काय म्हणतात की आतापर्यंत यांच्यातला फरक आपण जाणून घेतला, परंतु आता असं मत मांडलं गेलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये दोघांमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या श्लोकांमध्ये जो अभ्यास केला की या दोघांमध्ये फरक आहे, पण याच्यावरच जर आपण थांबलो असतो तर मग काय झालं असतं, तर मग हे द्वैत झालं असतं. दोन गोष्टी, एकीकडे आत्मतत्व वेगळं, एकीकडे शरीर वेगळं. आणि आपण तर अद्वैत वेदांत सिद्ध करू बघतोय. अद्वैत म्हणजे काय, एकच गोष्ट परमसत्य आहे. मग हे कुठे कसं काय आपण स्पष्ट करणार, नाही का? आपण आतापर्यंत स्पष्ट करतोय शरीर वेगळं आत्मा वेगळा. म्हणून मग आता इथे आदि शंकराचार्य सांगतायत की हे दोन्ही वस्तुतः भिन्न नाही. तर कसं काय, तर आत्मतत्वावरच, बर का, आत्मतत्वावरच हे शरीर आणि मनाचं पांघरुण घातलेलं आहे. जगतामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात सगळ्या वेगवेगळ्या असतात, परंतु सगळ्यांचं कव्हर हे फक्त वेगळं आहे. कोणी डोंगराचं कव्हर आत्मतत्वावर घालेल, कोणी नदीचं कव्हर आत्मतत्वावर घालेल. ही सगळी वरची आच्छादनं आहेत, अपीअरन्स आहे. आत्मतत्व त्या प्रत्येक गोष्टीमधील आत्मतत्व हेच त्या डोंगराचा रूप घेतं, कधी नदीचा आकार घेतो, कधी व्यक्तींचा आकार घेतो. जसं सोनं हेच वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये दागिने म्हणून वावरत असतं, प्रत्यक्षात ते सोनच आहे, परंतु कधी ते अंगठी म्हणून वावरतं, कधी नेकलेस म्हणून वावरतं. त्याचप्रमाणे हे आत्मतत्व हजारो लाखो व्यक्ती म्हणून ते वावरत जरी असलं तरी व्यक्तींची शरीर मनाची टोपडी त्या आत्मतत्वावर घातलेली आहेत. आणि मग एकदा या कव्हरांचं
या आच्छादनांचं मर्म आपल्याला समजलं की केवळ नामरूप आहेत. आतलं आत्मतत्व एकच एक आहे. तेव्हा मग आत्मज्ञानीला असं जाणवतं की बाबा तो फक्त सगळीकडे काय दिसतंय, सगळीकडे एकच आत्मतत्व दिसतंय. मग त्या दृष्टीने बघितल्यानंतर वरची नामरूप गळून पडतात. म्हणजे प्रत्यक्षात नाहीत, व्यवहारात प्रत्येक व्यक्ती आहेच वेगळी, परंतु तात्विक दृष्ट्या ज्ञानीला ती वरची कौर तो गाळून पाडतो, बाजूला सारतो आणि आतलं आत्मतत्व एकच एक असल्यामुळे मी बरोबर परमेश्वर बरोबर ABCD हजारो व्यक्ती, म्हणजेच काय, जो त्रिभेद आहे, मी स्वतः, पुढची व्यक्ती, समोरची व्यक्ती आणि परमेश्वर, असा जो त्रिभेद आहे तो त्रिभेदच याने नष्ट होतो. मी बरोबर समोरची व्यक्ती बरोबर परमेश्वर, कारण परमेश्वर पण आपल्या व्यावहारिक सत्यतेवर उतरलाय. तो सगुण ईश्वर आहे, हे लक्षात घ्या. निर्गुण परमतत्वाला कोणीही हात लावू शकत नाही. त्याची सत्यता सर्वश्रेष्ठ आहे. खालच्या पायरीवर उतरलं की आपण तिघं येतो. मी येते, हजारो व्यक्ती येतात, जगत येतं आणि आपण निर्माण केलेला सगुण ईश्वर, जगताचा निर्मिती करणारा, सर्व व्यापित्व असणारा जो सगुण ईश्वर आहे, तो या पायरीवर येतो आणि तिघी जण हे समान होतात. मी म्हणजेच समोरची व्यक्ती, मी म्हणजेच जगत, जगत म्हणजेच परमेश्वर, जगत म्हणजेच मी. भगवद्गीता अध्याय 4 मध्ये 35व्या श्लोकात भगवंत म्हणूनच अर्जुनाला असं सांगतात की हे अर्जुना, तुला हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूते म्हणजे सर्व व्यक्ती तुला माझ्याठाई तुझ्याठाई असे आहेत असं दिसून येईल. म्हणजे समत्वपणा या तिघांमध्ये आखला जातो. ते म्हणतात, यज्ञात्वान पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्य शेषेण द्रक्षस्त्यात्मन मयोमयी. सगळेजण सम आहेत. भागवत पुराणामध्ये या भक्ताचं किंवा उत्तम भक्ताचं लक्षण जे सांगितलं आहे बर का. उत्तम भक्त कोणाला म्हणायचं, तर असा भक्त की मी निराळा आहे, भगवंत निराळे आहेत, समोरच्या व्यक्ती निराळे आहेत, अशी बुद्धी मनामध्ये न ठेवता मी भगवान आणि इतर सर्वजण हे एकच आहेत असा भाव ठेवून प्रत्येक जण ईश्वर स्वरूप आहे हे जो जाणतो तो श्रेष्ठ भगवत भक्त आहे. म्हणजे सर्वांमधील ही जी विषमतेच्या भिंती आहेत नाही का, आपणच त्या पाडलेल्या आहेत. भगवंत सांगत नाहीत भिंती पाडा म्हणून, उपनिषद सांगत नाहीत, वेद सांगत नाहीत की बाबा तुम्ही एकमेकांमध्ये वेगवेगळ्या विषमतेच्या भिंती पाडा, श्रीमंत गरीब परका, हा असा तो असा, हे भेद तुम्ही करू नका. हेच तर सगळेजण जीव तोडून सांगतायत. आणि त्यामुळे विषमता जर नष्ट झाली तर सर्वत्र एकाच स्तरावर आता सर्वजण उभे राहतात. कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही. आणि त्यामुळे मग आपलं मन समचित्त होतं असं भागवत पुराणामध्ये म्हटलेलं आहे. परंतु काय होतं की मग आधीपासून एवढे श्लोक का खर्च केले की शरीर वेगळं आत्म वेगळं, प्रथमच सांगून टाकायचं ना की तुम्ही सगळे एकच आहात. पण काय होतं ना की आपण या भेदाभेदाच्या भिंतीमध्ये, वेगळेपणामध्ये, परकेपणामध्ये त्याचीच आपल्याला एवढी घट्ट सवय झालेली आहे की तू वेगळा मी वेगळा, हा वेगळा तो अजून वेगळा. हा वेगळेपणा जो आपल्यामध्ये भिनलेला आहे त्याची जी ओळख आहे तिथपासूनच सुरुवात करून तुम्हाला जे माहितीये, तुम्ही जे करताय तेच पहिल्यांदाच सांगून मग त्यानंतर बाबांनो हे सगळं चुकीचं आहे. हे अद्वैत सिद्धांत ते त्यामुळे स्पष्ट करतो की वरवरचे भेद फक्त आहेत
आतमध्ये सगळेजण, आतला गाभा सगळ्यांचा एकच आहे. हे नंतर मग त्यानंतर सिद्ध करावं लागतं. म्हणून तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. म्हणजे माझा जो अहंकार आहे, काही ठिकाणी थोड्या प्रमाणात अहंकार हा ठेवावाच लागतो, नाहीतर आपली व्यावहारिक जगतामध्ये धडगतच लागणार नाही. ती गोष्ट वेगळी. मिठापुरता अहंकार हवाच, परंतु सतत 100% 100 वेळेला मी पणा जो चाललेला आहे, बाबांनो डोळे उघडा आणि विस्तृतपणे विशालत्वानं या जगताकडे बघितलं की लक्षात येतं करता करविता तो आहे, तो आपल्याकडनं करवून घेतोय. त्यामुळे फक्त थोडासा अहंकार हा आपल्या व्यक्तिमत्वाला खुलून दिसतो. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. म्हणजे मग कर्म करायचे नाहीत का? करायचे. मग एकीकडे एखादं तो कसं कोणीतरी गाठेल, ठीक आहे, मी नाही तर करायचं, मी करतच नाही काही, बसतो स्वस्थ, करू दे त्या परमेश्वराला काय करायचं ते. तर असंही म्हणून चालणार नाही. आपण आपापली कर्तव्य पण कोणत्या भावनेनं आता करायचे, तर परमेश्वरानं मला जे नेमून दिलेलं कर्म आहे बर का, त्यानं मला नेमून दिलंय, त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे ही सगळी कष्ट करीन, हे सगळे कर्म करीन, या भावनेनं ती कर्म करून त्याला ती अर्पण करायचे. या भावनेनं आपण आता आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये हा आत्मसाक्षात्कार एकत्वाचा जेव्हा मनुष्याला होतो, तेव्हा तो ज्ञानी साधक काय म्हणतो हे यामध्ये सांगितलेलं आहे. महर्षी त्रिशंकूंना आत्मज्ञान झाल्यानंतर त्यांच्या ज्या उत्स्फूर्त भावना उचंबळून आल्या, त्या त्यांनी या मंत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. अहं वृक्षस्य रेरिवा कीर्तिः पृष्ठम गिरेः इव ऊर्ध्व पवित्रः वाजिनी इव स्वमृतम अस्मि द्रविणम सवर्षसम सुमेधाः अमृतोक्षितः इति त्रिशंकोः वेदानुवचनम. म्हणजे काय होतं ना, आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की या सगळ्या कल्पना आहेत, प्रत्यक्षात असं काही नाही. ते तत्वज्ञान आहे, ते आपलं तत्वज्ञानापुरतं ठेवूया, पण असं नाहीये. आपण बघतो वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि अगदी आजच्या काळात सुद्धा असे अनेक संत महात्मे, थोर व्यक्ती होऊन गेले आहेत की ज्यांनी खरोखर हा समचित्तपणा आपल्या मनामध्ये बांधला. सगळ्या जगताशी ते अत्यंत प्रेमानं, आपुलकीनं वागले. ही आपण उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळे हे केवळ तत्वज्ञान नाही, तर हे व्यापकत्व मनुष्याच्या अंगी नक्कीच येऊ शकतं. त्रिशंकू काय म्हणतात की मी या संसार वृक्षाची प्रेरक शक्ती आहे. या अवाढव्य संसार वृक्षाचं बीज, प्रेरक शक्ती मी आहे. माझी श्रेष्ठता पर्वतराशींच्या उत्तुंग शिखरा एवढी झालेली आहे. सूर्याप्रमाणे मी तेजस्वी आहे. मी सर्व शक्तिमान असून मेधावी आणि अविनाशी आहे, असं महर्षी त्रिशंकू गरजून आपल्याला सांगतात. म्हणजे त्रिशंकूंचं शरीर आणि मन हे असं अविनाशी आज झालं का? नाही. शरीर आणि मनाबद्दल ते आता बोलत नाहीयेत, तर आतमधलं त्यांचं लपलेलं खरं आत्मस्वरूप हे जेव्हा त्यांना जाणून येतं, त्याचं दर्शन होतं, तेव्हा त्या साक्षात्कारानं ते म्हणतात की अरे मी तर हे केवळ निव्वळ शरीर नाहीच आहे. शरीर आणि मन जर बघितलं तर ते अगदी संकुचित आहे, ते मरण पावणार आहे, ते अगदी क्षुद्र आहे, माहितीये मला. पण माझं ते स्वरूपच नाहीये. माझं स्वरूप आत्मस्वरूप आहे. आणि मग ते कसं आहे, तर आत्मस्वरूपच हे जगताचा पाया आहे, नाही का? आत्मस्वरूप म्हणजेच परब्रह्मस्वरूप.
त्यामुळे जगताचा ब्रह्मांडाचा पाया मी आहे. व्यक्तीचं मूलभूत अधिष्ठान सुद्धा मीच आहे. साक्षात्कारानंतर काय घडतं तर आपणच ब्रह्मांडाचे मूळ स्वरूप आहोत हे लक्षात आल्यानंतर आपली आतापर्यंतची जी तगमग 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 अजून मिळवतो, अजून काहीतरी हवं, कारण का मी सदैव अपूर्ण आहे. मी सदैव स्वतःला अपूर्ण अतृप्त मानते आणि त्यामुळे माझा हट्टास चालू असतो. नाही म्हणजे प्रयत्न प्रत्येकाने आपल्या उत्कर्षासाठी करायचे, पण त्यामागे जी तळमळ वेदना, त्यामागे जी असहाय्यता आहे, नाही काहीतरी केलं, अजून काहीतरी केलं, अजून काहीतरी केलं तरच मी श्रेष्ठ होईन, ही जी अगतिकता आलेली आहे ती मनातली नष्ट होईल आणि अंतर्तृप्त होऊन मग जरूर प्रत्येकाने आपापले यशोगाथा लिहून टाकावी. जरूर प्रत्येकानं आपले अथांग प्रयत्न त्यात करत राहावेत, पण मनामध्ये ते अंतर्तृप्ती शांतता हवी, तर त्या करण्याला अर्थ येईल. परंतु होतं काय की मला ते जणू काही मनातनं हे सगळं नकोच असतं. मनातून मला या सगळ्या भेदाभेदाची, अपूर्णतेची, विकारांची, द्वेषाची, रागाची, क्रोधाची एवढी काही सवय लागलेली असते की तो सुरक्षित असा तुरुंग जो आहे मीच माझ्या भोवती निर्माण केलेला, तो तुरुंगच मला अतिशय प्रिय वाटायला लागतो. नको बाबा, ते कळलं मला, बुद्धीने समजलं, आत्मसाक्षात्कारानंतर काय घडतं सगळं कळलं मला, पण मला ते स्वातंत्र्य नकोच आहे. मला तो व्यापकत्व, ती जीवनाची विशालता, ती उदार दृष्टी मला नकोय, मला नाही झेपणार. मला हा जो तुरुंग आहे वासनांनी विकारांनी बरबटलेला, तोच मला आवडतो, तोच मला प्रिय आहे. परंतु ही जेव्हा संकुचित वृत्ती आपण फेकून देतो, नाही मला पण याचा जरूर प्रयत्न करायचे, निदान मी त्या दिशेने तरी नक्कीच जाणार आहे, असा निश्चय केला की मग मात्र व्यक्तीला कठीण काहीच नाही. इथे संत श्रेष्ठ जनाबाईंची कथा मला सांगावीशी वाटते. खरं तर आपण बघितलं की जनाबाई या अत्यंत गरीब स्थितीतून वर आल्या. बरं, स्वतःचे कोणी आई वडील नाही, कोणी भावंड नाही, अगदी एकट्या दामा शेट्टींकडे त्या दासी म्हणून आल्या. म्हणजे केवढी सगळी विपरीत परिस्थिती बघा. परंतु त्यातील सुद्धा त्या अत्यंत उत्कृष्ट अशा संवेदनाशील कवयित्री झाल्या. त्यांचे एक एक अभंग आपल्याला अंतर्मुख करून सोडतात. या संत जनाश्रेष्ठ जनाबाई म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, बर का, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. अक्षरशः आपण विस्मयचकित होऊन या अभंग रचनेकडे बघू लागतो. कुठून आलं हे एवढं धाडस जनाबाईंमध्ये. जनाबाई आता बाया बापड्यांना नामस्मरणाचं महत्व सांगू लागल्या. समाजामध्ये त्या मिसळू लागल्या. निर्भीडपणानं त्या समाज प्रबोधन करू लागल्या. हे सगळं धैर्य त्यांना त्यांच्या पांडुरंगानं दिलं. त्यांच्या निरपेक्ष भक्तीनं हा धीटपणा त्यांना दिला आणि आत्मविश्वासानं त्या समाजामध्ये प्रवचनांच्या माध्यमातून समाजाचं, बाया बापड्यांचं प्रशिक्षण देऊ लागल्या. त्यांनी विठ्ठलाला आपलं सर्वस्व मानलं. पिता, बंधू, सखा वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला बघितलं. निर्गुण परमेश्वर तत्वाला, निर्गुण परमेश्वर तत्वाला त्यांनी आपल्या भक्तीनं
खाली सगुण ईश्वरामध्ये त्याचं रूप समोर आणलं आणि त्याला आपल्या भक्तीची, निर्मळ भक्तीची साथ सगुण ईश्वराला म्हणजे पांडुरंगाला त्याने ती साथ घातली, त्याची परमभक्ती केली आणि रूढींच्या बेड्या झुकारून देऊन ही योगिनी पंढरपूरच्या वाटेवर आता निघालेली आहे. म्हणून ती म्हणते, मला आता कोणी अडवू नका, मी काहीही चुकीचं करत नाहीये, मी कोणतेही पाप करत नाहीये, मला कोणीही अडवू नका, मी तर परमेश्वराची निश्चित भक्त आहे. जनाबाई मनानं शुद्ध आणि निर्मळ आहेत, त्यांच्या वागण्यामध्ये लोभसपणा आहे. लहान वयातच त्या पोरक्या झाल्या, पण ते सगळं झुगारून देऊन त्यांनी आपलं श्रेष्ठत्व त्यांच्या अभंगांमधून, त्यांच्या निरामय अशा प्रेमळ भक्तिभावातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ज्या काळी स्त्री मुक्ती, ज्या काळी स्त्री मुक्ती असा शब्द किंवा संकल्पना अस्तित्वात सुद्धा नव्हती, त्या काळी जनाबाई सहजपणे लिहून जातात, डोळीचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. स्त्री मुक्ती किंवा मी आता मुक्त झाले, मला बेड्या घालू नका, मी चुकीचं वागत नाहीये, मी मुक्तपणे परमेश्वराचं नामस्मरण करत माझं आयुष्य घालवणार आहे. या त्यांनी गरजून सांगितलं. ही स्त्री मुक्तीचीच लोभस अभिव्यक्ती संत जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये अगदी सहजपणे जराही शब्दांचा खाटाटोप न करता त्यांनी ती व्यक्त केलेली आहे. आता वळूया मंत्र 43 कडे. चैतन्यस्त्येक रूपत्वाद्वेदो युक्तो न कैर्चित जीवत्वं च मृषा ज्ञेयम रज्जो सर्पग्रहो तथा. म्हणजे काय की जाणीव तत्वामध्ये किंवा आत्मतत्वामध्ये विभाजन असू शकत नाही. ते नेहमीच कसं आहे, ते अखंड आहे, अभंग आहे. आणि जीव हे सुद्धा मिथ्या आहेत. आत्मतत्वावरचं नामरूप हे लादलं गेलेलं आहे. म्हणजे काय, जसं दोरीवर सर्प हा लादला गेलाय नाही का, प्रत्यक्षात तिथे केवळ दोरीच पडले, परंतु अज्ञानानं, भीतीनं मी ती दोरी नसून जेव्हा सर्प समजते, तेव्हा तो सर्प, त्याचं नाम रूप रंग आकार हे मी त्या दोरीवर लादते, त्याच्यावर आरोप करते. अगदी त्याचप्रमाणे आतल्या आत्मतत्वावर शरीर आणि मन मी थोपवून देते, त्याच्यावर आरोप करते आणि तू ती व्यक्ती आहेस हा आरोप त्या आत्मतत्वावर जणू केला जातो. प्रत्यक्षामध्ये आपल्याला वेगवेगळेपणाने जरी जीव दिसत असला तरी ते मिथ्या आहेत. या अर्थानं त्यांची सत्यता ही परमसत्यता नाही. कठोपनिषदामध्ये मंत्र 16 मध्ये असं म्हटलेलं आहे, शतम चैकाच हृदयस्थ नाड्याः तसा मूर्धानम अभिनिही सुता एका तया ऊर्ध्वम आयन अमृतत्वमेति विश्चक्कः अन्या उत्क्रमणे भवन्ति. म्हणजे काय, या मंत्रामध्ये जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा त्या साधकाला मृत्यूनंतरची गती काय मिळते, आणि ज्याला अजून आत्मज्ञान झालेलं नाही परंतु त्यानं सगुण ईश्वराची प्राप्ती केलेली आहे, भक्तीनं परमेश्वराला त्यानं आपलंसं केलेलं आहे. दोन भाग, एक निर्गुणाची उपासना करून आत्मज्ञान मिळवतो, एक दुसरा जो आहे तो कसा आहे तर सगुण साकार परमेश्वराची आराधना करून तो त्याला साध्य करतो. तेव्हा इथे असं सांगितलेलं आहे की आपल्या हृदयाच्या 101 नाड्या असतात, त्यापैकी सुषुम्ना नाडी, इडा नाडी आणि पिंगला नाडी या 3 महत्वपूर्ण नाड्या मानल्या गेलेल्या आहेत. सुषुम्ना नाडी
टाळूवरील सहस्रार चक्रापर्यंत ती जाऊन पोचते. त्या नाडीतून जीव बाहेर पडण्यास जीवाला मदत होते आणि त्या जीवाला त्या नाडीतून तो जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला अमृतत्व प्राप्त होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त जे इतर ज्ञानी आहेत त्यांना वेगळी गती मिळते. म्हणजे काय ते आपण आता नीट जाणून घेऊया. आपल्या शरीरामध्ये 3 मुख्य नाड्या असतात. सुषुम्ना नाडी ही अध्यात्मामध्ये ब्रह्मनाडी किंवा मोक्ष नाडी म्हणून समजली जाते. पाठीच्या कण्यामध्ये स्थित असलेली ही नाडी कुंडलिनी शक्तीला जागृत करून खालचं जे शेवटचं मूलाधार चक्र आहे त्यापासून वरती 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 येत सहस्रार चक्रापर्यंत टाळूपर्यंत ती नेते. आता ईडा नाडी पण तेवढीच महत्वाची आहे. ती कुठे आहे? तिला चंद्र नाडी म्हणतात. ती डाव्या बाजूला असते. आणि पिंगला नाडी हिला सूर्य नाडी म्हणतात. ती उजव्या बाजूला असते. तर या दोघा नाडींचा समतोल एकदा साधला गेला की सुषुम्ना सक्रिय होऊन, बर का, या 2 इडा आणि पिंगलाचा समतोल साधला गेला की मग काय होतं, तर सुषुम्ना नाडी जी आहे ती कार्यक्षम होऊन आत्मसाक्षात्कारासाठी ती आपल्याला सहाय्यभूत होते. ज्या साधकाला सगुण ब्रह्मांची अनुभूती आलेली आहे तो सुषुम्ना नाडीतून त्याचा जीवात्मा मृत्यूनंतर जात 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 सहस्रार चक्रातून बाहेर पडतो आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये तो प्रवास करतो आणि शेवटी ब्रह्मलोकापर्यंत तो जाऊन पोचतो आणि कल्पांती तो परब्रह्माला जाऊन मिळतो. म्हणून त्याला क्रममुक्ती असंही म्हटलं जातं. आणि आता इतर जे साधक आहेत ज्यांनी निर्गुण तत्वाचा अभ्यास केलेला आहे, त्याची ध्यानधारणा केलेली आहे आणि आत्मज्ञान त्यांनी याच जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे, त्यांना कोणती गती मिळते, तर त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात. ते आहे याच जीवनात ते मुक्त झालेले असतात. आहे याच जीवनात ते साक्षात ब्रह्मरूप झालेले असतात. त्यामुळे ते इथेच मोक्ष पावतात. पण हे झालं 2 अनन्य भक्तांचं. माझ्यासारख्या सामान्य साधकांना काय गती, तर माझ्या कर्मांप्रमाणे ती गती ठरते. मी जर आयुष्यभर पूर्णपणे सात्विक पुण्यदायी कर्म केलं असेल तर मला मृत्यूनंतर स्वर्ग गती प्राप्त होते. जर मी काही पुण्यदायी काही थोडस वाईट कर्म म्हणजे मिश्र अशा स्वरूपाचं जर मी केलं असेल तर मला मनुष्य लोक प्राप्त होतो. परंतु माझं जर सगळं आयुष्य पाप कर्म करण्यातच गेलं असेल तर मला नरक गती प्राप्त होते. मंत्र 44. रज्जव ज्ञानात क्षणेनैव यद्व द्रजुहिं सर्पिणी भाती तत्स्थितिः साक्षाद्विश्वाकारेण केवला. म्हणजे काय की ही दोरी आहे, हे ज्ञान न झाल्यामुळे तो आपल्याला अज्ञानामुळे सर्प भासतो. तसंच शुद्ध आत्मतत्व हे जगताप्रमाणे किंवा त्या व्यक्तीप्रमाणे ते आत्मतत्व भासतं. पण त्यासाठी आत्मतत्वामध्ये काही बदल घडून येत नाही. म्हणजे कसं आहे ना की जगतामध्ये एकतर कार्यकारणवाद मांडला जातो, म्हणजे कारण परिणामवाद. कारण आहे त्याच्यापासून परिणाम झाला. जसं दुधापासून दही झालं. यामध्ये काय घडतं की दुधाला जे कारण आहे त्याला दही होण्यासाठी त्याच्यामध्ये बदल घडवून आणावे लागतात. याच्या विरुद्ध दुसरा कोणता वाद आहे,
विवर्तवाद, यामध्ये कारण परमेश्वर आहे. कारण परमेश्वर आहे, त्याच्यामुळे जगत निर्माण झालेलं आहे. परंतु जगत जरी निर्माण झालेलं असलं तरी त्यासाठी कारणामध्ये स्वतःला काहीही बदल घडून आणावे लागत नाहीत. कारण ते तसंच अभंग राहतं, तेव्हा त्या कारणाला निमित्त कारण असं म्हटलं जातं. परंतु या कारणामुळेच प्रत्येक व्यक्तीमध्ये ते आत्मतत्व स्थित असल्यामुळे आपल्या शरीर मन इंद्रियांना जे मूलतः जड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःहून कार्य करण्याची क्षमता नाही, परंतु ती क्षमता त्याला आत्मतत्वाकडून मिळालेली आहे. म्हणून ऐतरेय उपनिषदामध्ये जे महावाक्य आलेलं आहे ते आपण त्या अर्थाने बघूया की प्रज्ञानम ब्रह्म. ऐतरेय उपनिषदामध्ये जे ऋग्वेदामध्ये आहे ते म्हणतं प्रज्ञाने प्रतिष्ठम प्रज्ञा नेत्रो लोकः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानम ब्रह्म. सर्व जगत सर्व व्यक्ती या जाणीव तत्वाच्या आधारावर उभ्या आहेत. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे असं की आपलं चालणं बोलणं समजून घेणं ज्ञान घेणं वाचणं लिहिणं हजारो रोजच्या ज्या क्रिया घडतात त्या केवळ आणि केवळ ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत म्हणून त्या घडत नाहीत, तर त्यांच्या पाठीमागे जी जाणीव तत्वाची जी प्रेरक शक्ती आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं कळू शकतं. म्हणून हा मंत्र म्हणतो की सर्व चल अचल जगत हे जाणीव तत्वानं मार्गदर्शित केलेलं आहे. आता आपण एक कथा बघूया. देवव्रतानं म्हणजे पितामह भीष्म त्यांचं आधीचं नाव देवव्रत होतं. देवव्रतानं आपल्या वडिलांना राजा शांतनूला खूप ते अस्वस्थ झालेले आहेत हे त्याला समजल्यानं त्यानं एके दिवशी न राहून आपल्या पित्याला प्रश्न केला की तुमच्या अस्वस्थतेचं कारण तरी मला सांगा, मी माझ्याकडनं ते कारण दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. परंतु राजा शांतनूला आपल्याच मुलाला हे सांगेना की माझं एका स्त्रीवर मन जडलेलं आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय, हे तो कोणत्या तोंडाने आपल्या मुलाला सांगणार. म्हणून ते काही बोलेनात. तेव्हा देवव्रतानं इतर महामंत्र्यांकडून ती माहिती कळून घेतली की आणि त्यांना कळलं की सत्यवती नावाच्या अतिशय लावण्यवतीच्या प्रेमात आपले वडील प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांना तिच्याशी विवाह करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं देवव्रतांनी, त्यांनी ते सरळ तडकपणे सत्यवतीच्या घरामध्ये गेले. तेव्हा सत्यवतीच्या वडिलांनी सत्यवतीच्या आणि त्यांच्या मागण्या त्यांना सांगितल्या की आमची काहीच हरकत नाही, परंतु सत्यवतीला जो मुलगा होईल त्यालाच हस्तिनापुराची गादी मिळायला हवी. देवव्रतानं क्षणार्धात त्याला सांगून टाकलं, ठीक आहे, मी कोणताही हक्क सांगणार नाही. त्यावर ते म्हणाले की तुम्ही हक्क सांगणार नाही, पण पुढे तुमच्या मुलांनी जर हक्क सांगितला तर मग काय करायचं. तेव्हा क्षणार्धात देवव्रतानं अशी प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. आणि त्या भीषण प्रतिज्ञेनंतर त्यांचं नाव भीष्म असं पडलं. आणि मग ते सरळ त्यांनी त्यांच्या अटी कबूल केल्यामुळे त्या देवव्रतांनी म्हणजे आता पितामह भीष्मांनी सत्यवती राणीला आपल्या महालात आणलं
आणि स्वतःच्या डोळ्या देखत आपल्या वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. राजा शंतनू आपल्या मुलाच्या या अद्वितीय अतुलनीय अशा त्यागामुळे तो अक्षरशः स्तंभित झाला आणि त्यानं प्रेमानं गहिवरून देवव्रताला असा आशीर्वाद दिला की तू इच्छा मरणी होशील. म्हणजे तुझ्याच केवळ इच्छेने तुला जेव्हा वाटेल तेव्हाच मृत्यूचा घाला तुझ्यावर येऊ शकेल. असे होते पितामह भीष्म. आता सत्यवती आणि शांतनूला 2 पुत्र झाले बर का. 2 पुत्र झाले, एक चित्रांगद आणि दुसरा विचित्रवीर्य. त्यानंतरची कथा आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघूया. आता बोलूया मंत्र 45कडे. उपादानं प्रपंचस्य ब्रह्मणोऽन्य विद्यते तस्मात् सर्व प्रपंचोऽयं ब्रह्मेवासी न चेतरत. म्हणजे काय? जगताच्या उत्पत्तीसाठी कोणतेही उपादान कारण नाही. केवळ ब्रह्मन हेच उपादान कारण आणि निमित्त कारण अशी दोन्ही कारण हे केवळ परब्रह्मन आहे. आता उपादान कारण म्हणजे काय? की समजा मातीचा घडा घेतला तर त्याच्यामध्ये माती ही हा जो घटक लागतो ती म्हणजे उपादान कारण. आणि निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. त्यानं त्या मातीतून घडा घडवावा लागतो. त्याचप्रमाणे जगतासाठी मात्र उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन्ही परब्रह्मन आहे. किंवा असंही आपल्याला म्हणता येतं दुसऱ्या बाजूने की उपादान कारण ही सगुण माया जी आहे ती उपादान कारण आहे आणि निमित्त कारण हे परब्रह्म तत्व आहे असंही आपल्याला म्हणता येतं. जसं मातीचा घडाच नामरूप आकार घेत तसंच परब्रह्म तत्वच जगताचा नामरूप आकार ते घेत असतं. आता जगतासाठी परब्रह्म हे जरी कारण असलं तरी या कारणामध्ये काही बदल घडून येत नाही. तेव्हा त्या वादाला विवर्तवाद असं म्हटलं जातं आणि कारणाला निमित्त कारण असं म्हटलं जातं. कसं आहे ना की जगताचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व हे परब्रह्म आत्मतत्वावरच अवलंबून आहे नाही का. केवळ शरीर आणि मन मी जर असते तर मला जेवढे वर्ष लाखो वर्ष जरी मला जिवंत राहावंसं वाटलं तरी मी ते राहू शकले असते. परंतु मला हे अस्तित्व जे मिळालेलं आहे ते उदार आहे. परब्रह्म तत्वाकडून मला हे सत्यत्व हे अस्तित्व मिळालेलं असल्यामुळे ते उष्ण अस्तित्व आहे आणि ते मला कधी ना कधीतरी परत करावं लागतं. परंतु परब्रह्माचं तसं नाही, उलट होत नाही. जगत असू दे नसू दे परब्रह्माला त्याचा काही फरक पडत नाही. अख्खं ब्रह्मांडच्या ब्रह्मांड जरी नष्ट झालं तरी हा सत्यतेचा अस्तित्वाचा जो मूळ पाया आहे तो अभंग आहे. हा आता मूळ पायावर वरती काहीच नाही एवढंच आपल्याला म्हणता येईल. अपरोक्ष अनुभूती या एपिसोड 10व्याची सांगता मी आता इथे करत आहे. आपण मंत्र 42 ते 45 इथे बघितलेले आहेत. एपिसोडची सांगता
मी कथेनं करते, परंतु त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया माझ्या अमृताचे डोही या YouTube वरील चॅनलला कृपया शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. कथेची सांगता मी आता एका कथेनं करते. एपिसोडची सांगता आद्य शंकराचार्यांची जेव्हा ते काशीला गेले तेव्हा त्यांची ग्रंथ निर्मितीचं कार्य पूर्ण होत आलं होतं. वय अवघ 16वं वर्ष. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली होती. एकदा ते त्यांच्या शिष्यांना भाष्य शिकवत असताना एक वृद्ध गृहस्थ तिकडे आले आणि ते म्हणाले की मी असं ऐकलंय की तू ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलेलं आहेस आणि ते भाष्य तू मला ऐकवावंस अशी माझी विनंती आहे. आदि शंकराचार्यानं अत्यंत आदरानं त्यांना बसायला सांगितलं, त्यांची व्यवस्था केली आणि आपलं भाष्य त्यांना ऐकवलं. जवळजवळ 8 दिवस हे भाष्य पुराण चालू होतं. तेव्हा पद्मपादाचार्यांनी ओळखलं बर का, पद्मपादाचार्यांनी ओळखलं की हे जे वृद्ध गृहस्थ समोर बसलेले आहेत ते दुसरे कोणी नसून ते साक्षात वेदव्यास महर्षी आहेत. आणि मग त्यांनी शंकराचार्यांना सांगितलं की हे जे वृद्ध गृहस्थ आहेत ते वेदव्यास आलेले आहेत, जणू काही ते तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेऊ बघत आहेत. आदि शंकराचार्यांना अतिशय आनंद झाला, आदरयुक्त भीती वाटली. त्यांनी त्यांना नमस्कार केला, पुन्हा पुन्हा आदरानं त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी विनवलं की आपण कृपया माझ्या भाष्यामध्ये काही चुका असतील तर कृपया आपण त्या सांगाव्यात. तेव्हा वेदव्यास प्रसन्न होऊन हसून त्यांना म्हणाले की मला यामध्ये काहीही चूक आढळत नाही. अत्यंत अलौकिक अशी बुद्धिमत्ता तुझी आहे आणि हे भाष्य सुद्धा अत्यंत सुंदर झालं आहे. त्यांच्या स्तुतीने आद्य शंकराचार्य गहिवरून गेले आणि ते म्हणाले की आता मला 16वं वर्ष लागलंय आणि माझ्या पत्रिकेमध्ये आता मृत्यूयोग लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आलेला आहात तेव्हा तुमच्या उपस्थितीमध्येच बर का, तुमच्या उपस्थितीमध्येच मी प्राणत्याग करायची माझी इच्छा आहे. कृपया आपण मला संमती द्यावी. तेव्हा वेदव्यास उठून म्हणाले की नाही नाही, तसं होणार नाही. मी तुला अजून 16 वर्षांचं आयुष्य देत आहे, कारण तुला आता भाष्य आणि ग्रंथ निर्मिती झालीये. आता तुला समाजासाठी, लोककल्याणासाठी अभूतपूर्व असं कार्य करायचं आहे, ते तुझ्या हातूनच घडणार आहे. त्यामुळे अजून 16 वर्षांचं आयुष्य तुला देत आहे. म्हणजे विधात्यानं त्यांना फक्त 8 वर्षांचं आयुष्य रेखून दिलेलं होतं. त्यानंतर अगस्त्य ऋषी त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी प्रसन्न होऊन अजून 8 वर्षांचं आयुष्य आदि शंकराचार्यांना बहाल केलं आणि त्यानंतर आता वेदव्यासांनी त्यांना अजून 16 वर्षांचं आयुष्य दिलं. आणि खरोखर 32 वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये आदि शंकराचार्यानं समाज परिवर्तनाचं, समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं अभूतपूर्व कार्य त्या महात्म्यांनी आपल्यासाठी केलं. एपिसोड 10व्याची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी,
राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.